कृष्णाचा अवतार आनंद करीती घ सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घ तुका म्हणे हरते दोष तुका म्हणे हरते दोष आनंदाने करीती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घ पांडुरंगा संजीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनिराम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिवदा सुपान्देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी अर्थात कृष्ण अवताराविषयीची मीमांसा करतात विठ्ठल अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांच्या चरणी, गुरुवारे बाबांच्या चरणी उपस्थित असणारी सर्व महाराज मंडळी, गायक वादक आणि उपस्थित सर्व भाविक सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून कृष्ण जन्माविषयीची मीमांसा करून कृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला याचं स्पष्टीकरण या अभंगातून करतात. काल्याचं कीर्तन आहे. आपल्या आज उत्सवाची ही
सांगताय अर्थात सांगतेचं कीर्तन आहे. वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही उत्सव, त्या उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होत असते. आणि म्हणून हे काल्याचं कीर्तन आहे. तुकोबारायांचा हा कृष्ण जन्माविषयीचा अशा प्रकारचा विचार स्पष्ट करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. भगवंतानी जसा गोकुळात अवतार घेतला तसे अनेक अवतार घेतलेले आहेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू निना लागे उद्धवने किंवा अवताराची राशी अवतार हा असंख्य भागवतामध्ये म्हटलेलं आहे. देवाचे अवतार हे असंख्य अशा प्रकारचे अवतार झालेले आहेत. आणि सगळे अवतार हे मानव शरीर घेऊनच झाले असं नाही. पशुचेही शरीर भगवंतांनी काही वेळेला धारण केले. कधी मासात झाला, कधी कासवात झाला, कधी वराहात झाला, कधी स्त्री झाला, कधी परशुराम झाला, तर कधी नरसिंह झाला. असे वेगवेगळे अवतार भगवंतांनी धारण केले. आता का अवतार घेतला, कशासाठी अवतार घेतो, एवढं विचार मांडायला हे काय अवताराचं कीर्तन नाही. काल्याचं कीर्तन आहे. बघा आलं अभंगामध्ये त्या अवताराचा जन्माचं नुसतं असं थोडस स्पर्श करून आपण पुढे जाऊयात. देवाने अनेक अशा प्रकारचे अवतार घेतले. मग हे अनेक जसे अवतार घेतले, येतो अवतार धर्माच्या रक्षणासाठी आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. आणि म्हणून धर्माची स्थापना करण्याकरता म्हणून द्वापारयुगाच्या शेवटच्या टप्प्यात भगवंतानी अवतार घेतला हा. आणि मग तो कोणाच्या रूपाने घेतला आणि तो अवतार कुठं घेतला हे तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. कृष्ण जन्मला शब्दाचा अर्थ काय घ्यावा लागतो, अवतीर्ण झाला, प्रगट झाला. कारण जन्मला शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ त्याच्याशी जुळत नाही. देव जन्मत नाही. पण मग जन्मला कसं काय म्हटलं की आपल्या बुद्धीचा विचार करून, आपल्या ज्ञानाचा विचार करून आपल्याला समजेल अशा भाषेत सांगितलं. देव जन्मत नसतो. देवाचा जन्म नाही. तो अनादि अनादि अजन्म अजोपि सन्नवे आत्मा भूतानाम ईश्वरोपि सन्. तो अज आहे. अज अज शब्दाचा अर्थ आहे ज म्हणजे जन्म आणि
त्यालाच काय म्हणतात? अज म्हणतात. अज अज हा परमात्म्याचं अज म्हणून वर्णन केलेलं आहे. तो अनादि आहे. आदि म्हणजे कारण, अन म्हणजे नाही, त्याला कारण नाही, म्हणजेच त्याचा जन्म होत नाही. देव जन्मत नाही. आणि मग देव तुकोबाराने कसं काय म्हटलं? जन्मला विठ्ठल विठ्ठल जन्मला शब्दाचा अर्थ आणि प्रगट झाला शब्दाचा अर्थ एक नाही. जी वस्तू अगोदर नसते ती वस्तू जन्माला येत असते, आणि प्रगट वस्तू ती होत असते की जी पहिलीच असते. तुम्हाला तुमचं वय किती आहे बाबा? 62. 62 वर्षाच्या अगोदर तुम्ही होते का? नाही. बरोबर. तुमचं किती वय आहे? 45. 45 वर्षाच्या अगोदर तुम्ही होते का? नव्हते. म्हणून जे अगोदर नव्हते त्यांचा जन्म झालेला आहे. तुमचा जन्म झाला का नाही? का जन्म झाला? अगोदर नव्हते म्हणून. जी आहे वस्तू ती कशी काय जन्माला येईल? नाही ती जन्माला येईल ना. आता तुमचा जन्म होईल का? झालेला ना जन्म तुमचा. जन्म होऊन तुम्ही आता आहेत म्हणता येतं. जन्म होण्याच्या अगोदर तुम्हाला कोणी आहे म्हणत होतं का? नाही. आहे कधी म्हणायला लागले? जन्म झाल्यावर आहे म्हणायला लागले ना. मग जी वस्तू पहिलीच आहे ती वस्तू जन्माला येत नसते, जी नाही ती जन्माला येत असते. विठ्ठल कुंभार घट तयार करतो. घट म्हणजे गाडगं. असलेलंच गाडगं तयार करतो का नसलेलं गाडगं तयार करतो? सांगा बरं. नसलेलं. जे आहे गाडगं त्याच्याजवळ ते गाडगं तो निर्माण करेल का? नाही. जे पहिलंच आहे त्याला कसं काय पुन्हा निर्माण करता येईल? नाही. म्हणजे जे निर्माण होत असतं, म्हणजे जे जन्मत असतं ते नसलेलं जन्माला येत असत. जे नाही त्याचा जन्म होत असतो. कुणाचा? जे नाही त्याचा. देवाचा जन्म म्हणता येत नाही. का? कारण तो कधी नाही असं नाही. तो कायम आहे आणि सगळ्या ठिकाणी आहे. तो नाही अशा प्रकारचं कोणतं स्थान या जगामध्ये? पूर्वीही होता, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे. जग राहील की नाही याची शाश्वती नाही, पण जगाला आधार असणारा परमात्मा कायम आहे, पूर्वीही
जन्म नाही. म्हणजे तो पहिलाच आहे, तो सिद्धच आहे. त्याला निर्माण कोण करतं किंवा तो कोणापासून निर्माण होतो असं नाही. मग दिसत का नाही? मग असून सुद्धा दिसत नाही. तो गुप्त आहे पण कसा आहे? गुप्त आहे म्हणूनच दिसत नाही. गुप्त म्हणजे तो लपलेला आहे. लोक म्हणतात जर तो आहे, चराचरात आहे, तर मग आम्हाला का दिसत नाही? असता तर आम्हाला दिसला असता. पण याचा अर्थ असलेली वस्तू दिसतेच असं नाही. कधी कधी वस्तू असून सुद्धा दिसत नाही. त्याचे कारण असतात शास्त्रामध्ये, सांख्यशास्त्रामध्ये, सांख्यकारिकेमध्ये त्याचे 8 कारण सांगितलेले आहेत. वस्तू असून ती दिसत नाही. कोणते कारण आहेत? अतिदूरात, सामिप्यात, इंद्रिय घातात, मनो अनवस्थानात, सूक्ष्मत्वात, व्यवधानात, अभिभवात, समानाभिहाराच, असे 8 कारण आहेत. वस्तू असली तरी दिसत नाही. आणि परमात्म स्वरूप दिसण्याकरता हे 8चे 8 प्रतिबंध आहेत. कसा काय तो दिसेल? मायेनं त्याच्यावर पडदा टाकलेला आहे. मायेनं त्याला व्यापलेलं आहे. विश्वव्यापी माया तिने झाकवलेली छाया, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी. मायेनं त्याला आपल्या आड केलेलं आहे. आपल्याला जी दिसते ती माया दिसते. तो मायेच्या आत आहे, मायेच्या पलीकडे आहे. आपण हे जगत पाहतो. जगत म्हणजे काय? ही माया आहे. कार्य स्वरूपाची माया, मायेचं कार्य हे. आणि आपल्या दृष्टीला हे मायेचं कार्य पडतंय. या जगाला आपण पाहतोय म्हणजे आपण मायेला पाहतोय. हा मायेच्या पलीकडे आहे. या जगाला बाजूला करा. आहे करा, जगाला बाजूला करा. जगाला बाजूला केल्यानंतर मग आपल्याला तो दृष्टीगोचर होईल. अर्थात त्याला पाहण्यासाठी जेवढे प्रतिबंध आहेत तेवढे प्रतिबंध दूर करावे लागतात. मग तो दिसतो. पण मग आपल्याला दिसत नाही म्हणून तो इथं नाही असं नाही. तो इथंही आहे, सगळीकडे आहे. आणि मग आहे जो पहिलाच आहे तो जर दिसायला लागला तर मग त्याला जन्मला म्हणत नाही, त्याला प्रगट झाला म्हणतात. जसं आपण विहीर खाणली. विहीर कशासाठी खांदतो आपण? पाण्यासाठी. मग विहीर खांदल्यानंतर मग पाणी लागलं म्हणजे पाणी आपल्याला दिसलं. विहीर खांदण्याच्या अगोदर जमिनीत पाणी होतं की नाही? होतं. पण दिसत होतं का? नाही, दिसत नव्हतं. विहीर खांदली आणि मग दिसायला लागलं. अरे म्हणतो मग पाणी दिसलं म्हणजे पाणी प्रगट झालं. पाणी पहिलंच होतं, फक्त त्याच्यावरचा प्रतिबंध आपण दूर केला आणि मग दिसायला लागलं. त्याला म्हणतात प्रगट झालं. तसा देव पहिलाच आहे, फक्त त्याच्यावर पडदा आलेला असतो. कधी कधी तो पडदा आपल्याला दूर करावा लागतो, तर कधी कधी तो स्वतः दूर करून तो काय होत असतो? प्रगट होत असतो. आणि त्यालाच तुकोबाने या ठिकाणी काय म्हटलंय? जन्मला अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. जन्मला म्हणजे प्रगट झाला. कारण तो जन्मत नाही, कारण तो पूर्वी नाही असं नाही, तो पहिला आहेच. आणि त्यामुळं जन्मला शब्दाचा अर्थ इथं काय घ्यावा लागतो? प्रगट झाला. तो प्रगट झाला कुठं? गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. पुन्हा शंका आपल्याला येते की तुकोबा म्हणतात की कृष्ण गोकुळामध्ये जन्माला. आणि आम्ही पुराण तर वाचले, भागवत पुराण वाचलं आणि दुसरेही बरेच पुराण वाचले. सगळ्या पुराणामध्ये अशी कथा आहे की कृष्णाचा जन्म जो झाला तो गोकुळात नाही, तो कुठं झाला? मथुरेत झाला. मथुरेच्या कारागृहात झाला. कंसाने देवकीला आणि वसुदेवाला अर्थात कृष्णाच्या आई वडिलांना कारागृहात टाकलेलं होतं. कारण ज्यावेळेला लग्न झाल्यानंतर त्यांची वरात निघाली आणि वरात चालू असताना त्या वरातीचा जो रथ होता त्या रथात स्वतः कंस रथ हाकण्यासाठी बसलेला होता. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं की कंसा
आकाशवाणीनं सांगितलं. आकाशवाणी म्हणजे देववाणी, आणि देववाणीवर कंसाचा सुद्धा विश्वास होता. त्यानं हिचा 8वा पुत्र मारणार आहे ना, हिलाच ठेवीत नाही. 8वा कसा जन्माला येईल? लगेच असं शस्त्र काढलं, तलवार काढली आणि मारायला लागला. वसुदेवाने हात धरला, सांगितलं कंसा वेड्याच काय, मुलगाच काय, एवढ्या तुझ्या शौर्याची कीर्ती जगामध्ये पसरलेली आहे. आणि एका स्त्रीचा जर तू वध केलास तर तुला तुझी अपकीर्ती जगामध्ये पसरेल. तुझी अपकीर्ती होईल आणि संभावित मनुष्याची अपकीर्ती ही मृत्यूपेक्षा भयानक वाईट असते. संभावितस्य चा कीर्ती मरणात अतिरिच्यते. मारू नकोस. पण माझा 8वा पुत्र, 8वा मारणार आहे ना. हा, ही तर नाही ना मारणार. नाही. मग त्यांनी वचन दिलं. वसुदेव सत्यवादी होते की हिचा प्रत्येक पुत्र जन्माला आल्याच्या नंतर मी तुझ्या स्वाधीन करेन. वाटलंच तुला मारायचं असेल तर मार, आणि नसलं मारायचं असेल त्याला जीवदान द्यायचं असेल तर जीवदान दे. आणि मग वसुदेवा विश्वास होता, सत्यवादी होते ना. पण तरी नारदाने थोडस येऊन पुन्हा काय केलं, त्यात लावलीच काडी. आणि मग नारदाच्या सांगण्यावरून वसुदेवाला आणि देवकीला पुन्हा कारागृहात टाकलं. कारागृहात टाकल्याच्या नंतर पहिले 6 मुलं तर स्वतःच्या हाताने कंसाने त्या कारागृहातच मारून टाकले. 7वा मुलगा जेवायला गर्भात आला, तो गायबच झाला. शेष अवतार आले होते, शेषाचा अवतार होणार होता, आणि तो देवकीच्या उदरातून कुठून नेला? योगमायेनं रोहिणीच्या उदरात. सगळी कथा नाही सांगत मी. आणि मग 8वा जो गर्भ, 8व्या वेळेला कोण आले? भगवान स्वतः देवकीच्या उदरी आले. सगळी कथा माहिती आहे तुम्हाला. म्हणजे कृष्णाचा जन्म कुठं झाला? देवकीच्या उदरी. देवकी कारागृहात असताना त्या कंसाने ज्या कारागृहात टाकलं होतं त्या कारागृहात झाला होता. आजही ते मंदिर मथुरेमध्ये आहे. आपण जातो दर्शनासाठी. आता जरी तिथं मस्जिद बांधली असली पण जागा तर आहेच ना ती अजून. कारागृहामध्ये देवाचा जन्म झाला. कारागृह काही गोकुळात होता. कुठल्या कारागृहात टाकलं होतं? मथुरेच्या. आणि मथुरेच्या कारागृहात जन्म झालेला असताना तुकोबा गोकुळात जन्माला कसं म्हणतात विठाल? त्याचं उत्तर लक्षात आलं असेल तुमच्या. त्याचं पहिलं उत्तर हे आपली शंका अशी आली की नेमका जन्माला कुठं? पुराण सांगतात मथुरेत, तुकोबा सांगतात गोकुळात. मग तुकोबा यांचं खरं म्हणायचं का पुराणाचं खरं म्हणायचं? तुम्हाला खरं म्हणायचं तर दोघांचं माना, मानायचं नसलं तर दोघांचं मानू नका. खरं दोघांचं नाही, दोघांचं खरं नाही. कारण शास्त्राचा सिद्धांत असा आहे की तो जन्मतच नाही. आणि ते जर गोकुळात जन्माला म्हणत असतील तर तेही खोटं आहे, आणि मथुरेत जन्माला म्हणत असतील तर तेही खोटं आहे. पारमार्थिक दृष्टीनं, पारमार्थिक सत्तेनं जर विचार केला तर गोकुळात जन्माला हेही खोटं आहे आणि मथुरेत जन्माला हेही खोटं आहे. पण व्यावहारिक सत्तेतून जर आपण विचार केला, मग व्यावहारिक सत्तेतून पुराण सांगतात की तो मथुरेत जन्माला, आणि व्यावहारिक सत्तेतूनच तुकोबाराय सांगतात की तो गोकुळात जन्माला. मग आम्हाला ते पारमार्थिक सत्तेतलं जाऊ द्या, मग व्यावहारिक सत्तेतून सांगा कुठं जन्माला? गोकुळात जन्माला का मथुरेत जन्माला? पुराण वाचलं तर मथुरेत जन्माला, गाथा वाचला तर आपण असं कसं काय? कृष्ण तर एकच आहे ना, एकाच 2-2 ठिकाणी कसं काय? 2-2 ठिकाणी कसं काय जन्माला येईल? हा, जन्माला कसा येईल ही शंका येईल. एक वस्तू 2 ठिकाणी जन्माला येत नाही हे खरं आहे. आणि मग एकच कृष्ण व्यास सांगतात की तो मथुरेत जन्माला, आणि तुकोबाराय सांगतात गोकुळात जन्माला. व्यक्ती तर एकच आहे, मग तो 2 ठिकाणी कसं काय जन्माला येईल? तुम्ही किती ठिकाणी जन्माला आले? 2 ठिकाणी.
तिथं जर गेलो आपण, जिथून पांडव स्वर्गाला गेले, तो स्वर्गाला गेल्याचा तो रस्ता आहे तिथं जर आपण गेलो तर ती सरस्वती नदी आपल्याला तिथं दर्शन होतंय. म्हणजे सरस्वती तिथं प्रगट आहे, पण तिथं प्रगट असलेली सरस्वती पुढे काय झाली, मग गुप्त झाली. आणि तिथून गुप्त झाली, थोडीशी प्रगट मग कुठं झाली, प्रयागला, म्हणजे गुप्त झाली. पुन्हा कुठं प्रगट, म्हणजे जी पहिलीच वस्तू आहे ती काही वेळेला गुप्त होते, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी प्रगट होते, पुन्हा गुप्त होते, पुन्हा तिसऱ्या ठिकाणी प्रगट होऊ शकते. म्हणजे प्रगट अनेक वेळेला होता येतं, जन्म अनेक वेळेला नाही घेता येत. येतो जन्म एकदाच होईल ना, पण प्रगट अनेक वेळेला होत आहे. जसं विहिरीतलं पाणी, काय झालं, विहिरीतलं पाणी आपण विहीर खाल्ल्यानंतर ते प्रगट झालं, दुसरीकडे विहीर खाल्ल्यानंतर पुन्हा ते गेलं. त्याने ती विहीर बुजली, पुन्हा ते आलं, पुन्हा प्रगट झालं. म्हणजे असलेलं पाणी प्रगट अनेक वेळेला होऊ शकतं, अनेक वेळेला जन्म होऊ शकत नाही. म्हणून आणि ते कुठेही प्रगट होऊ शकतं. तसं परमात्मा पहिलाच असलेला आहे आणि तो पहिल्यांदा मथुरेत प्रगट झाला. कुठं प्रगट झाला, मथुरेत प्रगट झाला. पण तो काय कोणाला दिसला नाही. व्यास महर्षींनी समाधीमध्ये त्याला पाहिलं, म्हणून त्यांनी व्यास महर्षींना दिसलं, तो मथुरेत प्रगट झाला. म्हणून व्यास महर्षींनी पुराणामध्ये तो मथुरेत जन्माला असं लिहिलं. पण तुकाराम महाराजांनी पाहिलं की हे मथुरेत प्रगट झालंय. लोकांनी कुठं पाहिलं, लोकांना तर कुठं दिसला, गोकुळात आल्यावर दिसला. आणि मग ज्या वेळेला दिसला त्या वेळेला त्याचा जन्म झाला असं मानून अशा प्रकारची लोकांची मान्यता स्वीकारून तुकोबाराय मग लिहितात, कृष्ण गोकुळी जन्माला विठ्ठल. कृष्ण असं ज्याला म्हणतात, ते कृष्ण नाव कुठं ठेवलं, गोकुळातच ठेवलं की नाही. गागाचर्याने नामकरण विधी केलेला आहे. गोकुळामध्ये गाईच्या गोठ्यामध्ये भागवताचं आपण जर वाचन केलं तर आपल्याला मग ते लक्षात येतं. तिथं आहे सगळं अशा प्रकारचं लिहून ठेवलेलं की गर्गाचार्य स्वतः गोकुळात आली आणि गर्गाचार्याकडून नामकरण विधी झालेला आहे. आणि तो गाईच्या गोठ्यात झालेला आहे. गोकुळातल्या नंदबाबाच्या गाईच्या गोठ्यामध्ये अशा प्रकारचा हा नामकरण विधी अशा प्रकारचा झालेला आहे. आणि मग हा जो ज्याचा कृष्ण म्हणून ज्याचा नामकरण विधी झाला तो गोकुळातच जन्माला. कसा जन्माला थोडीशी कथा सांगतो तुम्हाला. काय झालं, एके दिवशी असे दुपारची वेळ होती आणि मग असे नंदबाबा स्नानासाठी निघालेले होते. नंदबाबांना संतती नव्हती. आता नंदबाबाला नव्हती म्हणजे यशोदेला नव्हतीच. संततीसाठी खूप प्रयत्नही केले होते पण संतती होत नव्हती, झाली नाही. नंदबाबांना आणि यशोदेला मुलगा व्हावा, संतती व्हावी म्हणून सगळ्या गवळणी उपास तपास व्रत करायच्या. सगळ्यांना वाटायचं आम्हाला एखादं कमी झालं तरी चालेल, पण यशोदेला मुलगा व्हावा. कोणाला व्हावा, यशोदेला मुलगा व्हावा. आणि म्हणून सगळ्या गोकुळातल्या गवळणी कोणी चतुर्थी करायचं, कोणी काय करायचं, कोणी काय करायचं, कोणी काय करायचं, उपास तपास करायचं. सगळ्यांचं यशोदेवर प्रेम होतं, यशोदा सगळं प्रेम करायची. आणि एके दिवशी नंदबाबा अशा दुपारच्या वेळेला स्नानाला जात असताना
काही ब्राह्मण मंडळी अशा एका ओट्यावर बसलेले होते. नंदबाबाने नमस्कार केला. नंदबाबाने नमस्कार करून त्याने आशीर्वाद दिला. नंदबाबा गेले, यमुनेचं स्नान केलं. स्नान करून परत आले. ती मंडळी तिथं बसलेलीच होती. भूदेव आहेत. आता नंदबाबा वैष्णव आहेत, ब्राह्मण भक्त आहेत. आता ब्राह्मण दिसल्यानंतर सगळी भूदेव दिसल्यानंतर पुन्हा नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर त्या 5-6 जण ती सगळी भूदेव मंडळी होती आणि त्यांनी एकदम त्यांच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडला. 4-5 जणांच्याही मुखातून एकदम पुत्रवान भव. जे 5-6 जणांनी ते एकदम आशीर्वाद दिला. नंदबाबाने तो घेतला. आता काही बोलले नाही. नवा सज्जन होते, कारण नंदबाबांना असे अनेक जणांनी आशीर्वाद दिलेले होते, पण अजून काय कोणाचा आशीर्वाद सफल झालेला नव्हता. आणि मग याने दिला तर काय काय सफल होईल असं काही नंदबाबांना वाटलं नाही. त्याच्यामुळं नंदबाबा त्यांना काय बोलले नाही. आपल्या प्रारब्धाचा दोष असं म्हणून नंदबाबा नमस्कार करून पुढे घरी निघून गेले. घरी निघून गेल्याच्या नंतर मग ही ब्राह्मण मंडळी एकमेकाकडे बघायला लागले. अहो दामोदर पंत, तुम्ही काय पुरुषोत्तम पंत, अहो आपण तर सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि सगळ्यांनी एकच आशीर्वाद दिला, पुत्रवान भव, आणि आपण गोकुळातच राहतोय. आणि आपल्याला माहिती आहे की नंदबाबाचं यशोदेचं लग्न होऊन किती दिवस झाले, यांचा विवाह होऊन अजून त्यांना संतती नाहीये, आणि आपण आशीर्वाद दिलाय की पुत्रवान भव म्हणून. मग आता आशीर्वाद दिला तर त्यांना संतती झाली पाहिजे. आणि जर आपला आशीर्वाद जर देऊनही संतती जर नाही झाली तर आपल्या आशीर्वादाला काय किंमत आहे. ब्राह्मणाचा आशीर्वाद आहे, लोक कसे विश्वास ठेवतील आपल्यावर. काही असो, नंदबाबाचं काय असे ना, पण आपण आशीर्वाद दिला ना तर त्यांना आपल्या आशीर्वादासाठी, आपल्या आशीर्वादाची शब्दाची लाज राखण्यासाठी कारण आपण त्यांना संतती झाली पाहिजे, आपण त्यांना संतती मिळवून दिली पाहिजे असं त्यांनी विचारलं. काय करायचं, चला मग यज्ञ करू. बोलू नाही का, किती वेळा लोकांनी संतती नव्हती यज्ञ केले. दशरथाने यज्ञ नाही केला का? दशरथाला कुठे संतती होते? यज्ञ केला. यज्ञातून यज्ञ भगवान प्रगट झाले, प्रसाद दिला आणि त्या प्रसादात ग्रहण केल्यानंतर मग संतती झाली. आपणही यज्ञ करू. झालं की ब्राह्मण नंदबाबाकडे गेले. नंदबाबांना सांगितलं की नंदबाबा, आम्ही तुम्हाला आशीर्वाद दिलाय, तुम्हाला संतती तर नाही, पण मग आमच्या आशीर्वादाला काहीतरी अर्थ पाहिजे, लाज राहिली पाहिजे आमच्या शब्दाची. म्हणून आमची अशी इच्छा आहे की आमच्या शब्दालाही अशा प्रकारचं गालबोट लागू नये आणि तुम्हाला संतती व्हावी, याच्याकरता म्हणून आपण असं करू, आपण यज्ञ करू. नंदबाबा ठीक आहे, आपण यज्ञ करू. यज्ञाचं आयोजन झालं. यमुनेच्या वाळवंटामध्ये मोठा मंडप दिला, यज्ञ मंडप. खूप दिवस, जेवढा काही जितके दिवस यज्ञ चालायचा तितके दिवस तो यज्ञ चालला. खूप दिवस यज्ञ चालला. सगळं गोकुळ त्या गावामध्ये, सगळं गोकुळ त्या यज्ञामध्ये सहभागी झालेलं होतं. सगळ्या गोकुळातली गाव सगळी मोठा यज्ञ पार पडला. शेवटचा दिवस यज्ञातला, शेवटची आहुती. नंदबाबा यज्ञाजवळ बसलेले होते, यशोदा बाजूला बसलेली होती, बाकीची 21 मंडळी होती आणि ती आहुत्या देण्याचं काम चालू होतं. आणि शेवटची आहुती द्यायची नंदबाबांच्या हाताने ती शेवटची आहुती यज्ञामध्ये टाकली. आणि काय आश्चर्य घडलं, त्या यज्ञातून असा दिव्य प्रकाश प्रगट झाला. त्या प्रकाशाकडं या सामान्य चर्मचक्षुनं कुणी पाहूही शकत नव्हतं. कुणाला तो प्रकाश पाहताही येईना. सगळ्यांनी त्या प्रखर प्रकाश असल्यामुळं ते पाहताच येईना. सगळ्यांनी अशी डोळे झाकून घेतले. आणि आश्चर्य घडलं, असा एकदम प्रचंड असलेला तो प्रकाश हळूहळू हळूहळू तो सौम्य व्हायला लागला. असा सौम्य प्रकाश झाला आणि मग लोकांना तो पाहता येऊ लागला, दृष्टीला गोचर होऊ लागला. लोक सगळे आश्चर्यानं पाहत होते. यशोदा तर जवळच होती. हे काय आश्चर्य आहे, काय आश्चर्य आहे. आश्चर्याची घटना घडलेली असल्यामुळे सगळे असे अवाक होऊन पाहत होते. आणि अशी अद्भुत घटना जर कोणी पाहिली
कधी कधी माणसाचं तोंड आपोआप असं होतं बघा तुम्ही कधी कधी कीर्तनात ऐकताना लोक असं करतात. म्हणजे जांभळी देण्याकरता नाही, ते जांभळी देत नसतात, म्हणजे मी त्याच्यावर आरोप करत नाही, पण एकदम ती अद्भुत घटना अशी ऐकायची असे ऐकत असताना माणसाचं तोंड आपोआप असं उघडतं. यशोदा अशी अवाक होऊन पाहत होती आणि एकदम तो प्रकाश एकदम असा प्रखर मोठा प्रकाश सौम्य शांत झाला. त्याने एक असं छोटं स्वरूप धारण केलं आणि त्या प्रकाशाने एकदम यशोदेच्या तोंडात प्रवेश केला आणि तोंडातून तो उदरामध्ये आला आणि यशोदा गरोदर राहिली. झाला तो गर्भ हळूहळू वाढायला लागला. तिकडं देवकी गरोदर होती आणि चातुर्मासामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये वद्य पक्षामध्ये अष्टमीच्या रात्री मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्रीला तिकडं देवकी प्रसूत झाली आणि इकडं यशोदा प्रसूत झाली. तिकडं देवकीला मुलगा झाला आणि इकडं यशोदेला मुलगी झाली. आपण नेहमी ऐकतो, पण यशोदेला जुळे दोघ जण झाले, एक मुलगी आणि एक मुलगा. एक कन्या जन्माला आली आणि एक पुत्र जन्माला आला. म्हणजे यशोदेलाही पुत्र झाला आणि देवकीलाही पुत्र झाला. कन्या तर झालेलीच होती, म्हणजे त्या कन्येबरोबर तो पुत्र जन्माला आला यशोदेला. आणि मग आपण नेहमी जी कथा ऐकतो, सांगतो, वाचतो की मग तो देवकीच्या उदरातून जन्माला आलेला तो त्याने 8 वर्षाचं रूप धारण केलं. सांगितलं की मला गोकुळला घेऊन चला, नंदाच्या गावाला, म्हणजे गोकुळला अमकं तमकं. मग वसुदेव त्या कृष्ण नव्हता त्यावेळेला, मुलगा फक्त, नाव ठेवलेलंच नव्हतं ना. मग त्या मुलाला घेऊन कुठे आले? गोकुळात आले. गोकुळात नंदबाबाच्या वाड्यात आले आणि नंदबाबाच्या वाड्यात आल्यानंतर पाहतात आश्चर्य, इथं यशोदा प्रसूत झालेली आणि यशोदेच्या जवळ 2 अशा प्रकारची मुलं आहेत आणि यशोदा गाढ झोपलेली आहे, तिला माहितही नाही. मुलाला पाहिलं तर स्वतः त्यांचा आणलेला मुलगा त्या टोपली खाली घेतली आणि पाहिलं तो मुलगा हा मुलगा तर तिळभर सुद्धा फरक नाही, दोघं सारखेच, यांच्यात किती साम्य हे पाहावं म्हणून नंदबाबांनी काय, आपलं वसुदेवाने काय केलं, त्या मुलाजवळ या मुलाला ठेवलं आणि त्या मुलाजवळ या मुलाला ठेवलं की पुन्हा एक आश्चर्य घडलं की ते जे 2 मुलं होते त्याचा एक झाला. मुलं 2 एकदम साम्य असलेली, सारखेच, केसभर सुद्धा फरक नाही, किती साम्य. ह्याच आश्चर्य नंदबाबांना काय वसुदेवांना वाटत होतं आणि दुसरं आश्चर्य घडलं की जे 2 होते त्याचा एक झाला. आणि मग वसुदेवाने त्या मुलाला तिथं ठेवलं, तिथली ती कन्या उचलली आणि पुन्हा ते मथुरेला घेऊन गेले. पुढचं माहिती आहे. आणि मग पहाट झाल्यानंतर ती सुनंदा जागी झाली, ते मुलगा रडायला लागला आणि यशोदा तर झोपलेली आहे. अहो वहिनी, अहो वहिनी, अहो वहिनी, अहो तुम्हाला मुलगा द्यावा, तुम्ही तर झोपलेलाच आहे. आणि मग यशोदेला उठवलं. मग यशोदा जागी झाली. यशोदेला काहीच माहित नाही, काहीच ज्ञात नाही. आणि मग सगळ्या गोकुळात तोंडी नंदबाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, नंदबाबाला मुलगा झाला. गवळण सांगे गवळण पुत्र झाला यशोदेला विठ्ठल मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि मग तोच मुलगा ज्या 2 मुलाचा एक झालेला होता त्याचं मग नंतर नामकरण केलं गर्गाचार्यांकडून नंदबाबाने आणि ते नामकरण जे केलं ते कृष्ण. मग तो जो कृष्ण आहे, ऐका, तो जो कृष्ण आहे तो दोघाचा एक झालेला आहे.
त्याचं नाव कृष्ण आहे. काय दोघाचा एक झालेला त्याचं नाव काय आहे? कृष्ण आहे. जो एकच होता त्याचं नाव कृष्ण आहे का? नाही. जो मथुरेत जन्माला आलेला होता त्याचं नाव कृष्ण होतं का? नाही. मग कृष्ण नाव कोणाचं होतं? जो ऐका, जो यशोदेच्या गर्भातून जन्माला आला त्याचं नाव कृष्ण होतं का? नाही. जो देवकीच्या गर्भातून जन्माला आला त्याचं नाव कृष्ण होतं का? नाही. ते दोन होण्याच्या अगोदर दोन मुलं होते. त्या दोन मुलाचा एक होण्याच्या अगोदर यशोदेला झालेला तोही कृष्ण नव्हता, मथुरेत देवकीला झालेला तोही कृष्ण नव्हता. मग ज्या वेळेला वसुदेवाने त्याला इथं आणलं, गोकुळात आणलं आणि त्या दोघांचा जेव्हा एक झाला तो कृष्ण झाला. दोन मुलाचा एक होऊन झालेला जो आहे त्याचं नाव जर कृष्ण असेल तर त्या दोघाचा एक झाला म्हणजे तो तिथं जन्माला आला. मग तो दोघाचा एक होऊन जन्माला आलेला जो मुलगा तो कुठे जन्माला आला? गोकुळामध्ये जन्माला आला. आणि म्हणून तो गोबाबाई म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला विठ्ठल. पुतना म्हणजे एसीच्या रूम मध्ये बसून ऑफिस मध्ये काम करणारी बाई नव्हती. पुतना अशी शूर होती, वीरांगना होती. ती जर युद्धात आली तर चांगले चांगले योद्धे मागच्या माग पळून जायचे. अशी शूर असणारी ती पुतना. ती आली मारण्यासाठी याला, पण ती तर मारू शकली नाही. पण तिलाच काय केलं? यांनी मारलं. आणि मग तर त्या दुष्टांचा निश्चय झाला की हो हाच आपला शत्रू आहे. आणि मग कागासूर पाठविला, ते शक्तासूर पाठवला, बरेच असे असुर पाठवले. पण तरी जे गेले ते परत आलेच नाही. शास्त्र हेच सांगते, संत बी हेच सांगतात की त्याच्याकडे जो जातो तो काही परत येतच नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. म्हणून तुकाराम महाराज तुका त्यांनी जाऊच नाही त्याच्या. तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. मग तुम्ही त्याच्याकडे कोणत्याही भावनेनं गेले, कोणत्याही भावनेनं तुम्ही त्याच्यावर प्रेम करा, प्रेमानं त्याच्याकडे जा.
तरी परत येत नाही. त्याच्यावर क्रोधाने त्याला मारण्यासाठी शत्रुत्व भावनेनं त्याच्याकडे जा, तोही परत येत नाही. जे जे गेले त्याच्याकडं कशाही भावनेनं जा, कशाही अशा प्रकारचा भाव मनामध्ये ठेवून त्याच्याकडे जा, तो येत नाही. कोणताच आजपर्यंत गेलेला आलाच नाही. त्याच्यामुळे जे गेलेले नव्हते त्यांचा चळका उडाला. विठ्ठल विठ्ठल कंसाची तर झोपच उडाली, झोपच लागना त्याला. नुसतंच त्यालाच आठवायचा, त्यालाच आठवायचा. कोणाला? आठव्याला. मला अन्न गोड लागना, पाणी गोड लागना, पाणी पेना, असा झुरून चालला, वाळून गेला. त्याची बाणासुर वगैरे की मित्रमंडळी होती, त्यांनी विचारलं काय कंस तुला झालं काय नेमकं, काय ताकद होती तुझ्यात. मला मदोन्मत्त झालेला हत्ती, माजलेला हत्ती असा हाताने दाबला होता कंसाने खाली. काय ताकद असेल कंसात. एका हाताने हत्तीला खाली बसवलं होतं. एवढी ताकद होती कंसामध्ये. आणि ती त्याची ताकद पाहूनच जरासंधानं आपल्या स्वतःच्या 2 मुली त्याला समर्पण केल्या होत्या. एवढा अश्वर असणारा कंस त्याला झोप लागला. आणि का तर शत्रू जन्माला आलाय, बालक लेकरू, आणि त्यानं झोप उडवली. काय करावं काय करावं, त्याला कसं मारावं, काय काही सुचच न झालं होतं त्याला. आणि मग अशा वेळेला तो एक महाबळभट पुढे आला. ते म्हणे कंसा तुझी चिंता मी दूर करतो, तुझी चिंता मी दूर करतो. तू कशी काय दूर करतो? तिथं काय सत्यनारायणाची पोथी नाही वाचायची. अरे बाबा मी नुसत्या पोथ्या वाचणारा ब्राह्मण नाही. मग मी साधना केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे, तांत्रिक साधना केलेली आहे, अनेक मंत्र सिद्ध केलेले आहेत, अनेक सिद्ध्या प्राप्त केलेल्या आहेत. नुसत्या माझ्या गंधावर जाण्यावर जाऊ नकोस असं. हा, आणि आणखी एक त्याने युक्ती सांगितली. हे बघ म्हणे तू कितीही राक्षस पाठवले तरी त्या राक्षसांना ते त्या लेकराला मारणं एवढं सोपं नाही होणार जेवढं मला सोपं आहे. तुला कसं काय सोपं आहे? कारण गोकुळातले सगळे भाविक आहेत, ते भक्त आहेत. ते ब्राह्मणावर, वैष्णवावर, साधू संतावर त्यांची काय असते? श्रद्धा असते. एखादा ब्राह्मण दिसला, एखादा साधू संत दिसला की ते लगेच घरात नेतात, लगेच जेवण खावण दक्षिणा दान दक्षिणा सगळं करतात. म्हणजे त्यांची खूप श्रद्धा असते. आणि मग मी तर ब्राह्मण मुळात आहे, त्याच्यामुळे मी गोकुळात जाऊन त्यांच्या घरात जाऊन त्या मुलाला मारणं मला जेवढं सहज आहे तेवढं एखादा राक्षस पाठवून सहज होणार नाही. ही युक्ती कंसालाही पटलं कंसाला. ते कंसाने ठीक आहे तू जाणार, माझ्या शत्रूला मारणार ना? हा मारणार. तू जर माझं काम केलंस, माझा अर्ध राज्य तुला देईल. किती खुश झाला तो महाबळभट. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उगू दे नाही मला, सूर्योदयाच्या आत गोकुळात ब्राह्मण होताच. म्हणजे ब्राह्मणपणाचं नाटक करावं नाही लागलं. चांगलं काटाचं धोतर होतं, लांबलचक भली लांबलचक शिंडी होती, जानवं होतच, रुद्राक्षाच्या गळ्यात हातात माळा होत्या, भस्म लावलेलं होतं. तपश्चर्या केली, तपस्वी होता, तेज होतं, ब्रह्मतेज होतं, बगलामध्ये पोती. आणि मग कुणीही गोकुळवाशाने पाहिलं की भूदेव लक्ष द्यायचं, लगेच त्याने नमस्कार करायचा, याने आशीर्वाद द्यायचा. कल्याणमस्तु, शुभम भवतु, स्वस्ती भवतु, अमक भवतु, तमक भवतु, काय काय हो, असा आशीर्वाद देत 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 तो नंद बाबाच्या वाड्यापर्यंत आला. वाड्यासमोर उभा राहिला, त्याला लक्षात हा नंद बाबाचा वाडा आहे. चौकशी किती विचारलं होतं. यशोदा घरात काहीतरी काम करत होती. यशोदेचं लक्ष गेलं. बाई कोणत्याही दारात एक भूदेव आलेले दिसतात. पटकन ते हातातलं काम सोडून दिलं आणि बाहेर धावतच यशोदा आली. अहो बाबा भूदेव या ना, या ना, आत या ना. त्याला तर तेच लागत होतं.
यशोदेनं पाय धुवायला पाण्याचे पाय धुतले, त्याला बसायला आसन टाकलं, त्याची पूजा केली. त्यावेळेला काही चहा कॉफी तर नसेल त्यावेळेला त्या काळात, पण काही दूध, काय रबडी बिबडी दही काय गुळपाणी काय असेल त्या काळातला तो सगळं पाहून चहा केला. जेवणाचा तो आधार केला असेल, काय झालं असेल. आणि मग सहज यशोदेनं विचारलं, बाबा कुठले तुम्ही? ते म्हणे काशीच आहे. काशीचे तुम्ही? काशीहून आले तुम्ही? त्या काळामध्ये एखाद्या असा लांबच्या गावचा कुठल्या तीर्थक्षेत्रातला मनुष्य आला म्हणजे तो देव आल्यासारखंच वाटायचं. आता सारखी पूर्वी वाहनाची वगैरे एवढी व्यवस्था नव्हती, यायचं जायचं म्हणजे पायी यावं जावं लागायचं. काशीहून आले तुम्ही? एकटेच? हो एकटेच. आणि आता इकडे कुठे चालले तुम्ही? रामेश्वरला चालू. अगो बाई, काशीहून आले, एकटेच आले, एकटेच रामेश्वरला चालले. यशोदा मनात लागली म्हणा. अजूनही यशोदेच्या मनामध्ये किती श्रद्धा निर्माण झाली. आणि मग तिने विचारलं, तुम्ही काशीत काय करत होते? तुम्ही काय? ज्योतिषी, ज्योतिष शास्त्राचा करताय मी, ज्योतिष शास्त्राचा ज्ञाता आहे. असं म्हणजे ज्योतिष कळतं तुम्हाला? मग माझ्या मुलाचं भविष्य सांगा. कारण याचा जन्म होऊन फार थोडे दिवस झालेले होते ना. आणि मग बायांना असला खूप नाद आहे, नाद असतो कुठं कोणत्या गावात जा. भाविक असतात त्यांच्या फार लोक श्रद्धा बसते कोणावर त्यांची. कोमलांतकरण असतं महिलांचं की आपल्या मुलाचं भविष्य जाणून घ्यावं असं यशोदेला वाटलं. मग माझ्या मुलाचं भविष्य सांगाल का तुम्ही? म्हणत मला त्याच्याकरता तर आलोय. सांगतो ना म्हणे, भविष्य सांगणं तर माझ्या डाव्या हातला म्हणे. मग सांगा म्हणे माझ्या पोराचं भविष्य. आणि म्हणे तुझ्या पोराला. त्याची यशोदा घरात गेली, त्यांना बसण्याकरता एक पाट टाकला, पुढे एक चौरंग ठेवला. ते महाबळबट त्या पाटावर येऊन बसला. पुढे चौरंगावर त्याने ते आपल्या बगलात जी पोती होती ती पोती सोडली. यशोदा आत घरात गेली. कृष्णाला नाव घातलेलं होतं. कृष्ण पाण्यात होता, त्याला पाण्यातून उचललं आणि ती त्यांच्या समोर येऊन मांडीवर घेऊन कृष्णाला बसली. सांगा म्हणे बाबा माझ्या पोराचं भविष्य. मग त्याने विचारलं, या पोराचा जन्म कधी झाला? कारण भविष्य जे सांगायचं असतं ते कशावर? त्याचा जन्म कुठं झाला, कोणत्या काळात झाला, वेळ काय त्याची, त्याच्यावर मग भविष्य सगळं सांगता येतं ना. मग सांगितलं का नाही? खरं तर असं आहे, पहिला मुद्दा तर त्याचा जन्मच होत नाही. त्यानं काय विचारलं? त्याचा जन्म कधी झाला. भविष्य जे सांगता येतं ते कशावरून? त्याच्या जन्म वेळेवरून. मला त्याचं भविष्य कोण सांगू शकेल? कारण त्याचा जन्मच होत नाही, त्याचं भविष्य कोण सांगू शकेल? आता खरं तर असं यशोदेलाही माहित नव्हतं ह्याचा जन्म कधी झाला ते. पण अंदाजे लोक म्हणायचे दिलं सांगून, रात्री झाला, मध्यरात्री झाला, अष्टमीच्या रात्री झाला, अमक तमक. आणि मग त्यानं गणित केलं. कारण वेळ काढल्याच्या नंतर सगळे ग्रहाचं सगळी दशा पाहून सगळं गणित करून मग त्याचं फल काढलं जातं. मग त्यानं गणित केलं असं असं असं. आणि असा त्यानं आवेश आणला. पटकन लगेच ती पोतीच बंद केली, बांधून घेतली, बगलात घातली, उठला, निघाला ना. म्हणजे अहो बाबा थांबा ना, तुम्ही तर माझ्या पोराचं भविष्य सांगू लागले होते ना, असे मधूनच उठून काय चालले तुम्ही? ते म्हणे, हे बघ यशोदे, भविष्य सांगणार होतो पण आता सांगत नाही. अहो असं का? सांगा ना. सांगणार होते ना सांगत नाही, असं का होतो लागले तुम्ही? हे बघ म्हणे, मी आजपर्यंत कधी खोटं बोललो नाही. कधी खोटं बोललो? आजपर्यंत कधीच खोटं बोललो नाही. आणि आता तुला बोलायचं तर खरंच बोलावं लागणार. आणि खरं बोललो तर ते तुला सहन व्हायचं नाही, दुःख होईल तुला. मग इथं येऊन तुझ्या घरचं खाऊन तुला दुःख देण्यापेक्षा ते दुःख न देता, तुझं अंतःकरण न दुखवता तसंच गेलेलं बरं. यशोदेला म्हटलं, बाई असं काय असं माझ्या पोराचं भविष्य? अजून तिला उत्सुकता वाढली. ते म्हणे, बाबा मला काय दुःख बिक्क व्हायचं नाही, तुम्ही बसा आणि जे काय असेल माझ्या पोराचं भविष्य तुम्ही जे सत्य सगळं सांगून टाक. पुन्हा त्याला बसवलं पाठावर. तो बसला पाठावर आणि मग तो लागला सांगायला, यशोदे अगं
हे तुझं पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला आले. हे खोटं होतं बरं का. हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलंच नव्हतं. अभंगामध्ये आणि पुराणामध्ये सुद्धा त्याच्या जन्माची जी वेळ सांगितली ती कोणतं नक्षत्र होतं? रोहिणी नक्षत्र. आणि या महाभारत भट्टाने सांगितलं की मूळ नक्षत्रावर जन्माला आलेले आणि जे लेकरं मूळ नक्षत्रावर जन्माला येत असतात त्याचं तोंड आईबापाने पाहिलं की आईबाप मरत असतात, मरतात, ते वाचत नाही. नाथ महाराजांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला होता तर नाथ महाराज जन्माला आल्यानंतर आईबाप राहिले नाही. उदाहरण आहे ते. म्हणून हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं आहे. हे कुळघातकी, कुळघातकी. हे कुलाला कलंक आहे. हे कुळ नष्ट करणारे. हे अंक करील, ही चोया करील, हे व्यभिचार करील, सगळ्या ग्रामाला म्हणजे गावाला त्रस्त करील, सगळ्या गोकुळवासियांना त्रस्त करील असं तो सांगत होता. मला त्यांनी सांगितलेलं काहीच खोटं नव्हतं. काय खोटं होतं? यात हा कोणत्या वंशाचा होता? नाही, हा कृष्ण कोणाच्या वंशातला होता? यदुकुळाचा. यदुकुळाचा जन्म झालेला होता. आणि यदुकुळाचा नाश 56 कोटी यादवांचा नाश कोणी केला? त्याच पट्ट्याने केला. त्याच्या समोर मारत होते, पटापट असे मारित होते एकमेकाला. आणि काहीच म्हणलं नाही, बघत होता नुसतं. आणि त्या मारामारीला निमित्त तोच होता. त्यानेच शाप अशा प्रकारचाही करून घेतलेला होता. म्हणजे 56 कोटी यादवाचा नाश त्यानेच केला. त्याचा शब्द खोटा नाही झाला. हा व्यभिचार करी, हा चोऱ्या करी, त्याने केलं नाही. हा सगळ्या गोकुळाला त्रस्त, गावाला त्रस्त करी, त्याने गावाला त्रस्त केलं नाही. केलं ना पुढं सगळं. म्हणजे त्याची ही ब्रह्मवाणी आहे तर त्याने खोटी बोलली नाही. आणि त्याने सांगितलं की यशोदे असं पोरगं जिवंत ठेवण्यापेक्षा 10 फुटाचा खड्डा खान आणि त्याच्यात जिवंत पळून टाक. तुम्ही हसू लागले. काय वाटतं तुम्हाला? कसं वाटलं असं यशोदेला? एक तर लवकर झालेलंच नव्हतं. 9 आणि 50च्या पुढं झालं ते. आणि ती पुन्हा एकुलता एक जीवा पार त्या कृष्णावर प्रेम करत होती. आपल्या प्राणापेक्षाही जास्त ज्या कृष्णावर प्रेम आहे, ज्या मुलावर प्रेम आहे, आणि त्या मुलाला जर कोणी म्हणत असेल तिला जिवंत पळून टाक, कसं वाटेल त्या माऊलीला? लोखंड तापवावं आणि त्याचा तापून रस तयार करून तो कानात ओतल्यासारखे ते शब्द यशोदेच्या कानात गेले. ते सहन केलं तर यशोदेनं. असं कसं वाटलं यशोदेला? ठीक आहे म्हणजे बाबा, पण तुम्ही असं सांगू लागले, कालच तर गर्गाचार्य येऊन गेले. गर्गाचार्य कालच येऊन गेले. त्याने भविष्य सांगितलं, पाहिलं. त्याने तर या पोराचं भविष्य फार चांगलं सांगितलं मुलाचं. माझ्या काय गर्ग येऊन गेले आणि गर्गाचार्य येऊन गेले म्हणून दचाकला. थांबले, पुन्हा एकदा गणित करू. आणि पुन्हा एकदा गणित केलं. त्यांनी सांगितलं पुन्हा मग ठामपणे, माझं गणित चुकणारच नाही. म्हणजे माझं चुकणार नाही आणि त्यांचं विषय वेगळा यायला लागला. म्हणजे चुकलं कुणाचं? गर्गाचार्यांचं गणित चुकलं. गर्ग तो चुकला गणिताशी. आणि मग ते गर्गाचार्याला काय कळतंय? मला माहितीच आहे माझं चुकणारच नाही, ते असंच आहे तसंच आहे. मग गर्गाचार्यांची निंदा सुरू केली. कृष्ण मांडीवर तिथं जोपर्यंत कृष्णाची निंदा चालू होती तोपर्यंत तो ऐकत होता. मग तुला काय म्हणायचं ते मन, चोऱ्या करेल, विचार करेल, आमक करेल, तमक करेल, बोल तुला काय बोलायचं बोलून घे. काहीच त्याने केलं नाही. मग नुसतं ऐकून घेतलं मांडीवर झोपून. पण ज्या वेळेला गर्गाचार्यांना ज्या वेळेला तो बोलायला लागला, गर्गाचार्यांची ज्या वेळेला निंदा करायला लागला, आणि मग काही ते देवाला सहन झालं नाही. गर्गाचार्य ऋषी आहे, महान भगवत भक्त आहे. आणि मग भक्ताची केलेली निंदा, भक्ताला दिलेला त्रास
भक्ताला दिलेलं कष्ट देवाला सहन होत नाही. साहत गोविंदा नाही त्याचे, हरिजनाची कोणा न घडावी निंदा. साहत गोविंदा नाही त्याचे, देवाला ते सहन होत नाही. देवाला नाही ते सहन झालं. तेवढ्यात यशोदा म्हटली बाबा ठीक आहे असू द्या, काय असायचं ते, मी तुम्हाला दक्षिणा देते. आता भविष्य पाहिल्यानंतर दक्षिणा द्यावंच लागतो ना. कृष्णाला मांडीवरून उचललं, तिथंच खाली ठेवलं आणि दक्षिणा आणण्यासाठी उतरंडीकडे गेली. उतरंडी समजतात? पूर्वी असले कपाट दुपाट एवढे नव्हते ना, उतरंडी ठेवायच्या बायका. काय असं काही दागिने ठेवायचे असले तरी ते उतरंडीतच, काही पैसे ठेवायचे असले तरी. आणि मग उतरंडीकडे गेली आणायला. कृष्णाने विचार केला, मैया भविष्य माझं पाहिलंय, दक्षिणा तू कशाला देतेस, दक्षिणा मीच देतो ना. मग काय देव आणि दक्षिणा द्यायची ठरवली बा. आणि फक्त तो ज्या पाटावर बसलेला होता की नाही, त्या पाटाकडे पाहिलं असं देवा. नुसती नजर फिरवली पाटाकडं, तर की पाटाने हात जोडला असं. काय देवा आज्ञा? काय नाही. असं केलं. देवाची प्रेरणा त्या पाटाच्या लक्षात आली की जमिनीपासून तो पाट 5 फूट उंच वर गेला. नुसता पाट नाही, त्या पाटावर बसलेला मावळ भट त्या मावळ भटाला वर घेऊन गेला. त्याला वाटलं हे वर कसं काय चाललंय, कोण उचलतंय. इकडून इकडून पाहिलं, कोणी दिसलं नाही. पुढं कोणी नव्हतं. पाठीमागून पाहिलं, पाठीमागं कोणी नाही. कुणीच कुणी नाही. आणि पाठ वर कसं काय चाललाय, खालून काय जॉक लावला का काय. असं थोडासा वाकला खाली पाहण्यासाठी. तेवढ्यात पाठ असा सरकन बाजूला सर. आता पाठ सरकले, हा वर कसं काय थांबत, लगेच खाली पडला पाहता. पुढं चौरंग होतं, हे सगळं तोंड फुटलं, चौरंग आदळला. आणि मग असं आदळला खाली, वर पाठ होता तो त्याच्या पाठीवर. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. आणि एवढ्यावर नाही थांबलं. भगवंतानी घरामध्ये जेवढ्या जड वस्तू होत्या, जेवढ्या अचेतन वस्तू होत्या, त्या सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांना प्रेरणा केली. काशीहून महाराज आले, हा मोठे महाराज आहेत, लांबून आले. उशीर का झालेला असला तरी लांबून आलेले आहेत ना. आणि त्यांची सेवा करण्याचा योग आलेला. गंगा होऊन घरी आली तर हात धुवून घ्या, कोणी तसं राहू नका असं भगवंतांनी सांगितलं. मग देवाची आज्ञा आल्यावर काय, ज्या घरातल्या सगळ्याच वस्तू आल्या ना सेवा करायला, म्हणून बेलणे, पोळपाट, उलटणे, पळ्या, गिलास, वाट्या, तांबे, पराती, पाटे, वरवाटे, म्हणजे बुम 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 यायचे. मेलो 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 नुसता ते दणादण लागायचे त्याला. तो नुसता वरडायचा, तुम्ही हसू लागले. काही क्षणात नुसता असा मार लागून नुसता काळा निळा झाला. काळा निळा झाला पूर्ण त्याचं शरीर. त्याला वाटलं आता आपली काही बरी जात नाही. आपण जर इथं थांबलो तर आपण काय वाचत नाही. कुठून येत कोण मारते काही दिसतही नव्हतं. त्याला वाटलं आता आपण पळून जाऊ. आणि मग तो पळून चालला. असं बाहेर घराच्या निघला. अशी दाराच्या बाजूला एक तुटकी बाजू होती. ती असं घरातून निघाला का दरवाजातून बाहेर की सरकन अशी पुढे आली. तिने सांगितलं, महाराज थांबा ना, चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. ते म्हणे, चहा घाल तुझा चुलीत, माझी जीव जायची वेळ आली, तू चहा पिऊन जा म्हणे. तिनं खूप आग्रह केला, पण तो काय तिचा आग्रह मानेना. ती तशी जाऊ देईना म्हणून ती बाजूला सरकतच नव्हती. म्हणून तिनं तिच्या वरून पलीकडे उडी मारली. पण ती बी चाप्टर होती. त्याची उडी गेली पलीकडं, पण तिनं धोतरच धरलं. तिनं सांगितलं, मी तशी जाऊच देत नाही. महाराज त्यांनी धोतराचे असं सोडून दिलो. धोतर माचव्यात गुंतलं होतं, धोतर दिलं सोडून तसाच पळाला. जाणवे तुटले पंचांग फाटले,
कोण आहे तू, कोण आहे तू? ती म्हणे कंसा, ओळखलं नाही तू मला? ती म्हणे नाही. अगं कोण आहे तू? महाबळवट. कोण आहे मी? महाबळवट. अरे तू तर आज गोकुळात जाणार होता, केला नाही तिकडं तू? गेलो होतो. मारला त्या पोराला? नाही. का नाही मारलं त्याला तू? ती म्हणे मी तर नाही मारलं, पण अशी जगामध्ये अजून शक्ती जन्माला आली नाही की जी शक्ती त्याला मारू शकेल. कंसा, मला कळालं. काय कळालं? तो सगळ्या शक्तीचा समुद्र आहे. जगामध्ये मनुष्याकडे कोणत्याही जीवाकडे असणारी शक्ती बिंदू मात्र शक्ती आहे, त्याने दिलेली शक्ती आहे. आणि तो शक्तीचा सिंधू आहे, सिंधू. त्याला कुणीच नाही मारू शकत. आणि मला हेही कळालं कंसा, त्याला तर कुणी मारू शकत नाही, पण तुझे दिवस थोडे राहिले. तुला जे आवडतंय ते लोक खाऊन घे. विठ्ठल चळकाप सुटला. असं करायचं. कंसही घाबरला. कंस काय सगळेच घाबरले. तेच तर तो गोपाळाला सांगतात, कृष्ण जन्माला आला आणि दुष्टावर त्याचा परिणाम असा झाला. दुष्टा चळकाप सुटला. का? होता कृष्णाचा अवतार. हा कृष्णाचा अवतार आहे. भगवान विष्णू या कृष्ण रूपाने अवतीर्ण झालेले हे दुष्टांना कळालं आणि म्हणून चळकाप सुटला. पण हे झालं दुष्टाचं. पण जे त्या गोकुळामध्ये दुष्ट नव्हते, सज्जन होते, भक्त होते, भाविक होते, सत्पुरुष होते, त्यांच्यावर त्याचा काय परिणाम झाला? सदा सज्जन होते, सत्पुरुष गोकुळात होते, त्यांच्यावर परिणाम काय झाला? आनंद करीती सगळे घरोघर आनंद करायला लागले, उत्सव साजरा करायला लागले. आणि तो उत्सव साजरा कसा करत होते? सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. कारण काय या जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. काही तामसी आहेत, काही राजसी आहेत आणि काही सात्विक आहेत. आणि मग प्रत्येकाचा उत्सव आनंद झाल्यानंतर सगळेच उत्सव साजरा करतात. पण तामसी लोकांचा उत्सव साजरा करण्याचा प्रकार वेगळा, राजसी लोकांचा उत्सव साजरा करण्याचा प्रकार वेगळा. मग ते बँडच लावतील, डीजेच लावतील, बॉक्सेस मागवतील, हे त्यांचा प्रकार झाला. पण जे सज्जन लोक आहेत, जे सात्विक लोक आहेत, सात्विक लोकांना ज्या वेळेला आनंद होतो, तो आनंद व्यक्त करण्यासाठी जो उत्सव साजरा करतात तो कसा? सदा नाम वाचे गाती, वाणीनं सतत भगवंताचं नाम गातात.
अशा प्रकारे ते उत्सव साजरा करायचे. आणि मग नाम गायल्यानंतर त्याचा परिणाम काय व्हायचा? तुका म्हणे हरती दोष आनंदाने कळती घोष. सगळे पाप नष्ट होऊन जायचे, दोष नष्ट होऊन जायचे. होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घोर कुमार. त्याच्यामुळे 12:30 वाजेपर्यंत होऊ देऊ आहे का नाही. तर हा अभंगाचं चिंतन झालं. आता आपल्याला काल्याचं चिंतन करायचंय. काल्यामध्ये भगवंतांनी गोकुळामध्ये जे लीला केल्या आहेत त्या लीलेचं काय करायचं असतं? वर्णन करायचं असतं. याचा अर्थ आपण आता जे केलं ते गोकुळातलं नव्हतं असं नाही, हे पण गोकुळातलंच होतं. पण अभंगाला धरून बोललो. आता थोडस चरित्रात घुसूयात, कारण चरित्र सांगायचं असतं ना. येदसे चरित्र भगवंतांनी गोकुळामध्ये कृष्ण रूपाने अवतीर्ण झाल्यानंतर अनेक लीला केल्या. त्याच्यामध्ये एक लीला केली, सगळ्यांना आनंद दिला, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. असा गोकुळामध्ये असा जीव ठेवला नाही, असा कोणी व्यक्ती ठेवला नाही की त्याची इच्छा पूर्ण केली नाही. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. या गोकुळामध्ये ज्या गवळणी होत्या त्या गवळणींना एवढं देवाने सुख दिलं. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक साक्षात परब्रह्म, ते परब्रह्म जगाला बालकाच्या रूपाने गोकुळात आलं. ह्या गवळणी जायच्या, त्याला पाहायच्या, त्याला कडेवर घ्यायच्या, खांद्यावर घ्यायच्या, मांडीवर घ्यायच्या, त्याचं स्पर्श सुख अनुभवायच्या, त्याचे गारगुशे घ्यायच्या, त्याला कामं सांगायच्या, त्याला नाचायला लावायचं. म्हणजे किती आनंद, त्याचं किती सुख त्या गवळणीने त्याचं घेतलं. आणि मग त्या गवळणी नेहमी त्यांच्या तोंडातून त्याची चर्चा, त्यांचा विषयच कृष्ण झालेला होता. विषय तो त्यांचा धुणं धुवायला गेल्या नदीवर तरी सगळ्या कृष्णाविषयीच बोलायच्या. पाणी आणायला गेल्या कृष्णाची चर्चा. कुठेही त्या असे भेटले एकमेकीला की कृष्णाविषयीच बोलायच्या. ऐशा गवळणी त्या बोलती परस्परे करुणी विस्मय आपुल्या अंतरी. आणि मग कृष्णाविषयी ज्या बोलायच्या, कोण काय बोलायचं, कोण काय बोलायचं, कोण काय बोलायचं, कोण काय बोलायचं. आणि मग काही जणी म्हणायच्या की अगं हा कृष्ण आहे का नाही, हा कृष्ण नंदबाबाचा आणि यशोदेचा नाही, मग हा जगाचा बाप आहे. सगळं जग याच्यापासून निर्माण झालेलं आहे. असे वेगवेगळं कोणी काय कोणी काय कोणी काय कोणी काय सांगायचं, सगळं जग. हा. आणि मग आपल्या आपल्या आलेल्या अनुभवानुसार प्रत्येक जण ती गवळण आपल्याला आलेला अनुभव कृष्णाविषयीचा सांगायची. कोण त्याच्या रूपाविषयी बोलायचं, कोण त्यांनी केलेल्या खोडीविषयी बोलायचं, कोण त्याच्या स्वरूपाविषयी बोलायचं. असं कोणी काय. एक गवळण अशी भोळी गवळण होती, अडाणी होती, ती काय शिकलेली वगैरे नव्हती.
ह्या गवळणी ज्याला बोलायच्या ना, अगं हा नंदबाबाचा आणि यशोदेचा नाही, मग सगळं जगच याच आहे, याच्यापासून सगळं निर्माण झालेलं आहे, जयापासून सगळं महिमंडळ हे झाले. तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय? आणि ते व्यास महर्षी येतात, गर्गाचार्य येतात, प्रवचन करतात आणि ते बी हेच सांगतात, येतो आईमानी भूतानी जायंत येन जातानी भवंती यात पर्यंत विसविशक्ती तद विजिज्ञास स्वतः ब्रह्म. अशी चर्चा व्हायची. तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम असं त्यांच्यामध्ये चालायचं. पण ती एक जी गवळण होती ना भोळी, तिनं ह्या गप्पा ऐकल्या का ना, तिला हे असलं काय समजत नव्हतं, अडाणी होती. मग हे ज्यावेळेला ऐकलं ना की हा नंदबाबाचा आणि यशोदेचं नाही, तिने असं एकदम, हे अगं मला पण असंच खूप दिवसापासून वाटत होतं बघा, मला खूप तुम्हाला सांगावं वाटत होतं की हा नंदबाबाचा आणि यशोदेचा नाही, असं मला खूप दिवसापासून वाटत होतं. ती दुसरी म्हटली, तुला काय बरं वाटत होतं ग की हा नंदबाबाचा आणि यशोदेचा नाही, असं तुला वाटण्याचं कारण काय? कधीच न बोलणं ती गवळण बोलायला लागली ना, तुला असं का वाटतं? मग तिनं सांगितलं, हे बघा तुमच्यासारखं मला काय तसलं कळत नाही, शास्त्रात दिसलं, माझी आपली बोळी कल्पना आहे, मला नंदबाबाचा हा मुलगा नाही असं वाटतं, त्याचं कारण नाही, यशोदेचा मुलगा नाही असं जे वाटतं त्याचं कारण आहे. काय कारण आहे? की कोणतंही पोरग, कोणताही मुलगा, ती जी संतती असते ती एकतर आईवर जाते नाहीतर बापावर जाते. मॉडेल ना, एकतर बघा तुम्ही, एक चेहरा पट्टी जी असते ना, एक तर आईसारखी असते नाही तर वडिलासारखी असते, रंग एक तर आईसारखा असतो नाही तर वडिलासारखा असतो. बघा ना आपले नंदबाबा किती गोवे पान आहे, यशोदाबाई किती गोवी पान आहे, दोघं गोवे पान आहेत आणि हे कसं काळ कुळकुळीत आहे. तवा तरी चुलीवरचा तवा तरी कमी काळा असतो, इतका हा काळ आहे. ठाईचा जी काळा अनानी काळा म्हणून वेदा इतका हा काळ आहे. आणि मग त्या सगळ्याच गवळणी बघायला लागल्या ना, खरंच की ग, एक तर मुलगा कोणतरी वडील आई वडिलांना तर बापावर असतो आणि खरंच काळ आहे नाही. ती गवळण म्हणली, हो ग, बहुतेक नंदबाबांनी आपला निपुत्रिकपणा झाकण्यासाठी कुठल्या तरी वस्तीवरच उचलून आणलेला असावा. असं म्हणत असतात का? नंदबाबांना कळालं, यशोदेला कळालं, त्यांना किती दुःख होईल, असं कोणाला बोलू नका बरं का, असं कोणाला बोलू नका बरं का. आणि असं त्यांनी सांगितलं नाही, कुणाला बोलायचं नाही, कुणाला बोलायचं नाही. आणि मग तिनं सगळ्याच गडबडी तिथं होत्या आणि कुणाला सांगू नका आणि कुणीच सांगायचं नाही असं ठरवलं. आणि फक्त प्रत्येक जणीनं सांगायचं, तुला म्हणून सांगते बरं का, तुला म्हणून सांगते बरं का. हे महिलांच्या पोटात कधी राहतच नाही का. धर्मराजाने काय दिलेलं आहे? शाप दिला, फक्त तुला म्हणून सांगते. झालं ना, अर्ध्या पाऊण तासात अख्ख्या गोकुळात आणि कुणाला सांगायचं नाही, तुला म्हणून सांगते. आणि ही चर्चा यशोदेची ही दासी होती. यशोदेतली घरातली कामं करणं, झाडायला, कपडे धुवायला, भांडे घासायला, तिची वेणी फणी करायला यशोदेची. आता ती दासी होती, तिच्या कानावर ही चर्चा आली. गोकुळात अशी चर्चा सुरू झालेली आहे. पूर्वीचे हे लोक सगळे आपल्या स्वामी भक्त होते आणि स्वामी भक्त असल्यामुळे ती यशोदामाईजवळ गेली. यशोदेचे केस विंचवीत असताना सांगितलं, आई साहेब, लोक असं बोलतात. तुम्ही काय बोलतात? लोक असं म्हणतात की कृष्ण तुमचा मुलगा नाही, मग तुमचा निपुत्रिकपणा झाकण्यासाठी तुम्ही कुठून तरी उचलून आणलाय. यशोदेला किती वाईट वाटलं असेल. कृष्ण माझा मुलगा नाही. जीवापाड कृष्णाला प्रेम करत होती यशोदा. जीवापेक्षा जास्त बहु आवडशी जीवापासून या, एवढं त्या कृष्णावर प्रेम. आणि असं वाटायला लागलं, हे लोक माझा मुलगा नाही म्हणतात कृष्णाला, म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा तेही अशा ओढून घेऊ लागलेली आहे. यशोदेच जस्ट यशोदा रडायलाच लागली. डोळ्यातून अश्रूच थांबना झाले. काय करावं आणि काय करू नये, पायाखालची मातीच घसरल्यासारखं झालं.
अशी खालीच बसली मटकन यशोदा. आणि अशी यशोदा रडत असताना भगवान श्रीकृष्ण रांगत रांगत तिथपर्यंत आले. पाहिलं की आई रडते. रांगत होते त्यावेळेला. रांगत रांगत हळू तिथपर्यंत आले. यशोदेचा गुडघा त्याचाच आधार घेतला आणि यशोदेच्या गुडघ्याचा आधार घेऊन भगवान श्रीकृष्ण असे उभे राहिले. आई का रडतीस तू, का रडतेस असं विचारलं. त्याचं ते रांगत रांगत येणं, पायाचा आधार घेऊन उभं राहणं, आईचे ते डोळे पुसणं आणि बोबड्या बोबड्या भाषेत ते विचारणं, हे सगळं पाहिल्यानंतर थोडंसं तिचं दुःख जे झालेलं होतं ते कमी झालं. का रडतेस आई तू. यशोदेनं पुन्हा डोळे व्यवस्थित पदरानं पुसले आणि सांगितलं, कृष्णा आई तुला काय सांगू, का रडते ते सांग ना, जे कारण असेल ते सांग ना आई. अरे हे लोक म्हणतात की तू माझा मुलगा नाही. सांगितलं माझ्या मी तर तुझाच आहे. लोक काय म्हणतात मी तुझा मुलगा नाही. अरे लोक असं म्हणतात की बघ मी तुझी आई गोरी आहे, नंद तुझे वडील बाबा नंद बाबा गोरे आणि तू काळा आहेस आणि तो काळा असल्यामुळं असं म्हणतात की तू आमचा मुलगा नाही. तुला कुठून तरी बाजारातून आम्ही विकत आणलेले. कृष्णाने सांगितलं मैया तसं नाही, लोक काही म्हणू दे मी तुझाच आहे. नाही खरं सांगू, ज्या वेळेला मी जन्माला आलो ना तुझ्यासारखाच मी गोवापान होतो. हा माझ्यासारखा गोवापान होता तू. हा पण काय झालं, माझा जन्म झाला रात्री. त्यावेळेला काही लाईट नव्हती आणि दिवा विझून गेलेला होता. सगळा रात्री जन्म झालेला असल्यामुळे त्या घरात सगळीकडे अंधार. आणि अंधार कसा असतो, काळा. मी जन्माला आलो, माझं शरीर नाजूक आणि तो अंधार गेला माझ्या अंगाला चिटकून. त्याच्यामुळे मी काय झालो, काळा झालो. काळा विठ्ठल वाटलं बाई खरंच की याचा जन्म कधी झालाय, रात्री झाला ना. त्यावेळेला मी झोपलेले होते. पण मग थोड्या वेळानं लगेच यशोदेला वाटलं की याचा जन्म कधी झाला मला आठवत नाही. कसा झाला काय झाला आणि याला कसं काय आठवायला लागला, जन्म रात्री झाला आणि अंधार चिटकला. काय कृष्णा हे तुला कसं काय कळलं रे की तुझा जन्म रात्री झाला म्हणून. कृष्णाने सांगितलं मैया मला माझाच नाही, तुझा जन्मही कुठं झाला केव्हा झाला ते कळतं. तुझ्या वडिलाचाही जन्म कधी झाला आणि तुझ्या आईचाही जन्म कुठं झाला कधी झाला, सगळ्याचा जन्म कधी झाला ते मी जाणतो. वेदाम समतीतानि वर्तमानानि च सगळं सगळं मी जाणतो. विठ्ठल
कृष्णाचं गाणं सांगायला सगळ्या मोर्च्या घेऊनच यशोदेच्या दारात आल्या. अवघ्या मिळून गवळणी यशोदा घरात काही तर काम करत होती. ते हातातलं काम तसंच दिलं सोडून आणि बाहेर आली. कोण आलं काही म्हणून बाहेर आली. पटकन पाहते तर जणू काय खासगावातल्या तशा खासगावातल्या तशा काल्याच्या कीर्तनाला जमल्यात ना तशा त्या सगळ्या यशोदेच्या दारात. यशोदेला वाटलं बाई आपल्याकडे काही लग्न नाही, काही साखरपुडा नाही, काही कुंकाला मी बोलवलं नाही, हळदी कुंकाला, आणि एकदम सगळ्याच काय आल्या. यशोदेने विचारलं का ग एवढा सगळं मिळून तुम्ही? हा मग म्हटली तू म्हणतेस ना कृष्ण काय खोड्या करतो, कृष्ण काय खोड्या करतो. म्हणजे तुम्ही कृष्णाच्या खोड्या सांगायला आल्या? हा कृष्णाच्या खोड्या सांगायला आलो आम्ही. काय केलं का माझ्या कृष्णानं? एवढं तर माझं लेकरू आहे. 5 वर्षाची माझी बाळगे काय लेकराचं घेता अळगे गोकुळच्या नाही. 5 वर्षाचं तुला काय माहिती? 5 वर्षाचं 5 वर्षाचं नाही 5 वर्ष त्याचे. यशोदेला वाटलं तुम्ही काय बोलताय, काय केलं का कृष्णाने? आणि मग योग जवळ येऊन खोडी सांगायला लागली. आता ते काय थोड्या होत्या का? सगळ्या गावातल्या गवळणी हजारो आलेल्या त्या गवळणी आणि एक आणि आता काल्याच्या कीर्तन पुढे सांगू सगळ्या का खोड्या त्या. कोण काय सांगत होतं, ती प्रभावती काय सांगत होती, ती गंगूबाई काय सांगत होती, ठोकूबाई काय सांगत होती, या सगळ्यांच्या खोड्या पुढे सांगत बसत. वेळ तर आपली होऊन गेली आहे का. पण मग सगळ्या खोड्या ऐकून घेतल्या आणि मग लक्षात आलं की खरंच कृष्ण काय करतोय, खोड्या करतोय. आणि मग यशोदेनेही नंदबाबाला सांगितलं. नंदबाबाने कृष्णाला बोलवलं, सांगितलं कृष्णा आता तू मोठा झालास, मग आता बस झालं ना, आता तू शाळेत जायचं. आणि गवळ्याची शाळा म्हणजे काय? गवळी म्हणजे गवळी आडनावाची गवळी नाही. गवळी तर बरेच काय गवळे पण आडनाव गवळे. गवळी म्हणजे काही वळणारे विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या दिवशीपासून गाई वासरं घेऊन आपल्या सौंगाड्याबरोबर गोपाळाबरोबर गाई राखण्यासाठी म्हणून वृंदावनात चालले. गाई गोपाळ गेल्यानंतर पहाटे लवकर जायचे, गाई वासरं चालायचे आणि मग गाई वासरं चवून असे रवंत करत बसले. मग यांनी खेळ मांडायचा. हा मामा हुमरी होतो, चेंडूपळी, विटीदांडू, लगोरी असे वेगवेगळे नाना प्रकारचे खेळ खेळायचे. आणि मग खेळलं की भुका लागायच्या. भुका लागले की पोहाने म्हणायचं देव आता बस झाला नव्हे. कारण किती बी खेळ चांगला असला भुका लागल्यानंतर वेळ झाल्यानंतर मग नको वाटतं. असं वाटतं की कधी संपली तो कधी पितो बस झालं वाटतं. मग पोहाने तर भुका लागली, वेळ तर होऊन गेली, अर्धा तास झाले, झाला वेळ. मग आणा शिदोऱ्या शिदोऱ्या म्हणते
कृष्ण गोपाळांना वाटेल सुखाचे त्याचं वर्णन करतात. बिभ्रदेवनं जटपटयो शृंगवेदे जगक्षे वामे पाणम शून कवनदर फलाने बोलेशो तिष्ठन्मध्ये सगळे स्वर्गासन नवी स्वये स्वर्ग